सर काय झालं सर? आपल्याला उशीर झालाय, पण तो गुन्हेगार सापडेल. फक्त आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतोय. यस सर. म्हणजे त्यानं पटवर्धनांचा मृत्यू आपल्याला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केलाय. त्या दिवशी मला जो निनावी कॉल आला त्यात त्या माणसाने सांगितलं की आज आणखी एक व्यक्ती जाणार आहे. सर म्हणजे खुनी आणि हा फोन करणारा माणूस एकच आहे. आणखी एक गोष्ट सर, धनंजय सरदेसाई आणि पटवर्धन या दोघांच्या खुनामध्ये एक साम्य आहे. या दोघांना बी पॉइझन देण्यात आलेलं आहे. आज नाश्त्यात काय खाल्लं मी म्हणे? सर पण त्याहून महत्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार त्या दोन्ही खुनांमध्ये जे पॉइझन वापरलं गेलंय ते एकच आहे. ह्याचा अर्थ धनंजय सरदेसाई आणि मिस्टर पटवर्धन या दोघांचा खून एकाच व्यक्तीने केलाय. सर मग त्यांना पॉइझन देऊन असं गळा दाबून का मारलं असेल? कदाचित त्या माणसाच्या मनात एक शंका आली असावी की जर ह्याला विष दिल्यावर हा वाचला तर त्याचं बिंग फुटू शकतं, म्हणून खात्री करून घ्यायला त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला मारलं असावं. होय सर. म्हणजे हे शुअर आहे की तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीचा या खुनाशी संबंध आहे. बरोबर. बरं शेला सर, आपण जे कॉल सर्व्हेलन्सवर टाकले त्यांचं काय झालं? त्याचे ट्रान्सक्रिप्ट आले आहेत, मी तुम्हाला देणारच होतो. लगेच. येस. ह्यात पटवर्धन आणि धनंजय सरदेसाईंमध्ये बोलणं झालं होतं. पटवर्धन म्हणाले तू फोन करत होतास, काय झालं? त्यावर धनंजय म्हणाले राणी प्रॉपर्टीच्या विलसाठी मागे लागली आहे. त्यावर पटवर्धन म्हणाले मग काय ठरवलंयस तू? त्यावर धनंजय म्हणाले काय ठरवणार, बायको आहे ती. बघा सर, त्यांना सुद्धा बायकोचंच ऐकावं लागलं. पुढे माझं जे काही आहे ते सगळं तिचंच आहे, मग काय गरज आहे आता हे सगळं करायची, हेच कळत नाही तिला. त्यावर पटवर्धन म्हणाले धनंजय मला वाटतं तू एकदा गायत्री वहिनींचा पण विचार करावा. त्यावर धनंजय म्हणाले गायत्रीचा का? सर डिवोर्स मिळाल्यानंतर पोटगी मिळाली नसणार. पुढे त्यावर पटवर्धन म्हणाले अरे इतकी वर्ष त्यांनी तुझ्याबरोबर संसार केला, त्यांना आता कोण आहे? आहेत ना तिचे 2 भाऊ. त्यावर पटवर्धन म्हणाले ठीक आहे, तुझा निर्णय तू घे. राणी सरदेसाई प्रॉपर्टीच्या विलसाठी धनंजय सरदेसाईंच्या मागे लागल्या होत्या. ठीक आहे, पुढचा कॉल बघूया. पुढचा कॉल राणी सरदेसाईने मिस्टर पटवर्धनांना केला होता. ऐकताय ना? येस सर. हो सर, ऐकतो की. राणी म्हणाल्या पटवर्धन तुम्ही विचारलं का कंपनीच्या लीगल डिपार्टमेंटमध्ये? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.